सन्माननीय व्यासपीठ आणि माझे मित्र मैत्रिणींनो, मी अधिबा शेख इस्राईल विलासराव देशमुख उर्दू शाळेची विद्यार्थिनी आहे. आज आपण दादासाहेब वटाणे पाटील यांच्या 17व्या स्मृती दिनानिमित्त जमा झालो आहोत. त्यामुळे मला जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धामध्ये बोलण्याची संधी मिळाली. मी आज तुमच्या समोर मोबाईलवरील रील्स व आजची पिढी हा विषयावर 2 शब्द मांडणार आहे. मित्रांनो, जेव्हापासून हे स्मार्टफोन आले, आपल्या दैनंदिन जीवनात खूप बदल झाले. तासाभरचे काम मिनिटात आणि मिनिटाचे काम सेकंदात होत आहे. मित्रांनो, आजच्या 4-5 वर्षापासून ते 40-50 वर्षापर्यंतच्या पिढीला हे रील बनवण्याचा एवढा नाद लागला आहे की त्याची काही शेवट नाही. रील बनवण्याच्या नादात घरचं काही काम, कुटुंबातील व्यक्तीशी बोलणे हे सगळे त्यांना नकोसे वाटत आहे. रील बनवण्याच्या नादात एवढे अपघात होत आहे, तरीही पिढी थांबते का? नाही. आपल्या स्वतःचा जीव डोक्यात घालून ही रील बनवत आहे. एखादं नवीन सॉन्ग आलं की लगेच सगळेजण त्या सॉन्गची रील बनवत बसतात. कधी कधी तर त्यांना त्या सॉन्गचा अर्थही माहित नसतो, त्याचे शेणं पेंडही माहित नसतो, तरीही त्यांना जे ट्रेंडिंगला सुरू आहे तेच रील बनवायची असते. मग ती रील उलट पालट का होत नाही? काही जण तर मुद्दामहून चुकीची रील बनवतात आणि फेमस होतात. आणि पण चला, एखादी रील बनवली आणि इंस्टाग्रामवर टाकली, तरीही त्यांना चैन पडत नाही. त्या रीलला किती जणांनी पाहिलं, किती लाईक आले, किती कमेंट आले, किती जणांनी रील मेन्शन केली आणि आता किती फॉलोअर्स वाढले, हे सुद्धा त्यांना बघायचे असतात. पुन्हा 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 मोबाईल हातात घ्यायचा आणि बघत बसायचं. पण त्या रीलचे फॉलोअर्स, कमेंट, लाईक बघितल्याने आयुष्याचे स्टेटस बदलणार का? काही जण आजची ही पिढी रील कोणती बनवायची याचा विचार आधीच करून घेत आहे. करिअर निवडण्यासाठी विचार करणं म्हणजे खूप हार्ड दिसते यांना. आजची ही पिढी रील बनवण्याची सोडून द्या, रील बघण्याची सुद्धा खूप वाईट सवय सगळ्यांना लागली आहे. खूपच बिझी असतो मी व्हॉट्सअपच्या स्टेटससाठी, खूपच बिझी असतो मी व्हॉट्सअपच्या स्टेटससाठी, रात्र जागतो मी इंस्टाची रील बघण्यासाठी, जीवही धोक्यात घालतो मी होण्यासाठी टिकटॉक स्टार, जीवही धोक्यात घालतो मी होण्यासाठी टिकटॉक स्टार. इंस्टावर तर भिकही मागतो, एक तरी लाईक ठोकणार या. खूपच बिझी असतो मी इंस्टाची रील बनवण्यासाठी, खूपच बिझी असतो मी इंस्टाची रील बनवण्यासाठी, पण क्षणही नसतो आमच्याकडे आईबाबांशी बोलण्यासाठी. मित्रांनो, ज्या 16, 17, 18 वर्षाच्या यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा झेंडा लहरवला होता, त्याच वयामध्ये आजची ही पिढी फेसबुक, यूट्यूब, इन्स्टावर आपले फोटो आणि व्हिडिओ अपलोड करून फॉलोअर्स वाढवण्याचा झेंडा गाडत आहे. आजची ही पिढी मोबाईलच्या काल्पनिक दुनियात एवढी व्यस्त आहे की त्यांना नेमके करायचं काय आहे आणि ती करतो काय. आपण एकमेकांच्या जवळ येत आहोत या एकमेकांपासून दूर होत आहोत याची त्यांना जाणीव नाही. आजची ही पिढी मोबाईलला हात लावण्याचे एवढे कारणे आहे तर एखाद्या बसमध्ये गेलो तर तुम्हीच बघा, 10 जणांपैकी 7 जण मोबाईलमध्ये डोके खुपसून काहीतरी खजाना शोधत असतात. लहान मुलांकडे सुद्धा मोबाईल रील बघण्यासाठी आणि रील बनवण्यासाठी. आजची ही पिढी एकमेकांनी भेटल्यावर तू कसा आहेस विचारण्याऐवजी तू फेसबुकवर आहेस का, तुझा व्हॉट्सअप नंबर काय आहे, तू इंस्टाग्रामवर रील बनवतोस का, तुझी इंस्टाग्राम आयडी काय आहे, तुझे इंस्टावर फॉलोअर्स किती आहे, असे प्रश्न विचारायला लागली आहे. अभ्यासाविषयी, करिअरविषयी एकही प्रश्न विचारत नाही, अशी ही पिढी झाली आहे. मित्रांनो, आजची ही पिढी स्वतःहून मोबाईलचे गुलाम बनत चालली आहे. हे बघा, टेक्नॉलॉजी यूज करणं आणि त्याचे गुलाम करणं हे दोघी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माझ्या प्रमाणे तर जसं अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या 3 मूलभूत गरजा आहेत, त्यात हा मोबाईल 4थ्या नंबरवर आलेले दिसतं आजच्या पिढीच्या जीवनात. आजची ही पिढीच्या डोक्यात फक्त फेसबुक, यूट्यूब, पबजी, फोटो गॅलरी, नोटिफिकेशन, मेसेज, पोस्ट हे सगळे चालू आहे त्यांच्या डोक्यात. आजची अशी पिढी झाली आहे.
मित्रांनो, आजच्या पिढीला मी एवढेच म्हणते की रील बनवण्याच्या, गेम खेळण्याच्या, जास्त मोबाईलचा वापर करण्याच्या जाळ्यातून निघण्याचा प्रयत्न करा. जर आत्ता प्रयत्न नाही केला तर तुमचं पूर्ण भविष्य वाया जाईल. तुमच्यासाठी जे महत्त्वाचं आहे तेच करा, कारण तोच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवणार आहे. मी जाता जाता एवढेच म्हणते की मोबाईलचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करा, जेणेकरून एखादी व्यक्तीला नोकरी मिळावी. विचार